नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आता बघू शकता की राज्यामध्ये आपल्या नवीन योजना लागू होत आहेत। कसं आहे, शेतकऱ्यांसाठी पीएमचे पैसेसुद्धा अनाऊन्स झालेले आहे, पण म्हणजे पीएमच्या पैशाची तारीखसुद्धा आलेली आहे, नमोच्या पैशाची तारीख देखील आलेली आहे। परंतु तरीसुद्धा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीची आतुरता आहे की खरीप पीक विमा जो की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्याबद्दल अद्यापही काही अपडेट शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्यांचे जे नुकसान झाले होते त्यांची भरपाई त्यांना मिळणार की नाही, का संपूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळणार की अर्धीच भरपाई मिळणार, का भरपाई मिळणारच नाही, याबाबत अद्यापही काही अपडेट आलेली नाही। तर असं का होत आहे किंवा याबद्दल सरकार काही ठोस कदम उचलणार आहे की नाही, का पीक विमा कंपन्या त्यांचा शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण मुआवजा देणार आहे की नाही, याबद्दल सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर तुम्ही काय करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नमो आणि पीएमचे जे पैसे आहेत हे 24 ते 30 तारखेच्या दरम्यान आपल्या खात्यामध्ये येऊ शकतात। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत हे तर आपल्या खात्यामध्ये 24 तारखेला येणारच आहेत। त्यानंतर नमोचे जे पैसे आहेत ते 24 ते 30च्या दरम्यान येण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की जसेच केंद्राचे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील तसेच आपण सुद्धा आपले नमोचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडून देऊया। तर बहुतेक 24 ते 30 तारखेच्या दरम्यान राज्याचे पैसे म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे देखील आपल्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात। परंतु सध्या खरीप पीक विमा जो की शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता आणि त्यांचे नुकसान देखील झाले होते, तर त्यामध्ये काय अपडेट आलेली आहे हे बघून घेऊया। कारण की ज्या पीक विमा कंपनी आहेत या आनाकानी करत आहेत की आम्ही पीक विमा देणार नाही वगैरे वगैरे अशी आनाकानी करत आहेत। त्यांनी खूप साऱ्या अटीसुद्धा घातलेल्या आहेत की 72 तासामध्ये ज्यांनी शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत की आमचं एवढं नुकसान झाले आहे की तेवढ्यांनाच आम्ही भरपाई देऊ। तर याबाबत काय आहे, तर याबाबत सरकार ठोस कदम उचलणार आहे। सरकारने पीक विमा कंपन्यांना देखील सांगितलेले आहे की जेवढे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे संपूर्ण शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरपाई हे तुम्हाला भुगतान करावे लागणार आहे। कारण की शेतकरी हा पुरा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, त्याच्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण विश्व हे जगत आहे। तर त्याचं जर का नुकसान झालेलं आहे तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झालेले आहेत आणि जेवढे क्लेम आलेले आहेत ते सर्व रक्कम ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी असे केंद्र आणि राज्य दोन्ही शासनांचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। तरी पीक विमा कंपन्यांनी अद्यापही याच्यावर काहीही अपडेट दिलेला नाही। सध्या पीक विमा कंपन्या हे चुप्पी साधून बसलेल्या आहेत। जसे काही अपडेट येतील सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।